नमस्कार. ॲस्ट्रोवाणीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आपण एक समाजातला महत्त्वाचा प्रश्न घेणार आहोत, तो म्हणजे घटस्फोट. घटस्फोट का होत आहेत आणि ज्योतिषशास्त्रामध्ये याची भूमिका काय आहे? पूर्वी घटस्फोट होत नसत का? कुंडली तीच आहे, लोक तीच आहेत, पण आत्ताच घटस्फोटाचं प्रमाण वाढण्याचं कारण काय आहे? जेव्हा आपण कुंडली जुळवतो किंवा कुंडली जेव्हा समोर येते तेव्हा घटस्फोटाचे योग स्पष्टपणे दिसतात. पूर्वी काय व्हायचं? पूर्वीसुद्धा घटस्फोट होते, पण ते कायदेशीर पद्धतीने प्रक्रिया व्हायची नाही. घरातल्या घरामध्ये दोघांमध्ये भावनिक इमोशनल डिवोर्स ज्याला आपण म्हणू, फिजिकल डिवोर्स म्हणू, अशा प्रकारचे घटस्फोट पूर्वी होत असत. म्हणजे घरातल्या घरात राहून त्यांचं दोन्ही व्यक्तिमत्व भिन्न पद्धतीने त्यांचे वागणूक आणि बाकी कर्तव्य करत बसणार, अशा प्रकारचं पूर्वीचं वातावरण होतं. आता काय झालंय? आताच्या काळामध्ये एकतर विवाह उशिरा होत आहेत, संतती उशिरा होती आहे आणि एकमेकांशी जुळवून घेण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. कारण रिजिडिटी येते. जसं वय वाढतं, नंतर लग्न केल्यानंतर मॅच्युरिटी लेवल वाढते, आपोआपच व्यक्तिमत्व असतात ते रिजिड बनतात. अपेक्षा स्वतःच्या खूप असतात, पण दुसऱ्याच्या जोडीदाराच्या अपेक्षाही काही असू शकतात. हा दृष्टिकोन कमी असतो. अजून एक कारण याच्यामध्ये आहे, जे कुंडलीच्या माध्यमातून कळतं की घटस्फोट हा सप्तम स्थान बिघडलेलं असेल, व्यक्तिमत्वाचं जे आहे प्रथम स्थान बिघडलेलं असेल आणि ज्या कालावधीमध्ये हे योग येतात त्या कालावधीमध्ये नवरा बायकोंचे संबंध कलुषित होतात किंवा भावनिक पातळीवरती वितुष्ट यायला सुरुवात होते. म्हणून कुंडली जुळवताना आधी बघायचं की स्वभाव जुळतोय का, घटस्फोटाचे योग आहे का. जर घटस्फोटाचे योग असेल त्याची उपाययोजना करायची. काउन्सिलिंग, प्री मॅरेज काउन्सिलिंगसाठी येतात लोक, त्यांना मी कल्पना देते आणि त्यानंतर जी लग्न होतात ती अतिशय लॉजिकल आणि सक्सेसफुलही झालेली आहेत. अजून एक दुसरी एक केस स्टडी देते मी, ज्यामध्ये ती मुलगी परदेशात राहते, मुलगाही परदेशामध्ये राहतो. त्याचं नोकरीचं स्थान बदललं. अमेरिका इतका मोठा देश आहे की एका टोकातून दुसऱ्या टोकाला जायला पण काही तास लागू शकतात आणि दोघांनी आपलं आपलं करिअर सोडायचं नव्हतं. मग त्याग कोणी करायचा? सुदैवाने त्यांना संतती झालेली नव्हती. दोघांनी मला डिजिटली व्हर्च्युअली व्हॉट्सअप आणि झूम मीटिंगमध्ये आमचं कन्सल्टेशन झालं. दोघांच्याही पत्रिकेमध्ये घटस्फोटाचे योग नव्हता, परंतु सेपरेशन होतं. मग त्या दोघांशी बोलले आणि त्यांना म्हटलं की हा 6 महिन्याचा कालावधी तुमचा सेपरेशनचा आहे. 6 महिने ते 8 महिने तुम्ही जर धीर धरलात तर पुढे तुम्ही पुन्हा एकत्र येणार आहात. मग हे गणित कॅल्क्युलेशन करून हा कालावधी निश्चितपणे मी त्यांना काढून दिला. मग त्यांनी 6 ते 8 महिने संयमाने एकमेकांशी कुठलंही दोषारोप न करता एकमेकांना स्पेस दिली, एकमेकांच्या स्वतःच्या आयुष्यावर फोकस केलं, स्वतःची पर्सनॅलिटीमध्ये अजून काही बदल केले आणि त्यानंतर 6-8 महिन्यानंतर त्यांचा घटस्फोट टळला. कारण त्याला तिच्या शहरामध्ये नोकरीची संधी मिळाली आणि आपोआपच पुढे ते एकत्र राहिले. तर अशा पद्धतीने आपल्याला कुंडलीमध्ये कळू शकतं की नेमकं पत्रिकेमध्ये काय आहे, पुढच्या काळामध्ये नेमकं घटना कशा घडणार आहेत. हे जे आत्ता घडतं हे तात्कालिक आहे, आत्ताच्या ग्रहमानानुसार हे घडतं आहे की हे परमनंट आहे. तर याची क्लॅरिटी येण्यासाठी तुम्हाला नक्कीच कुंडलीचा आधार घेणं गरजेचं असतं. याने तुम्हाला समजतं की पुढे आपण निर्णय काय घ्यायचे, ते घेतलेले निर्णय, घटस्फोटाचा निर्णय योग्य आहे का, त्याचा आपल्या संततीवरती परिणाम होणार आहे का, आपण पुढे दुसरं लग्न करणार आहोत का, त्या व्यक्तीशी जुळवून घेण्याची आपली मानसिकता आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार कुंडलीच्या माध्यमातून करता येतो. मला तर असं वाटतं की लग्न करण्यापूर्वीच तुम्ही स्वतःच्या पर्सनॅलिटी ॲनालिसिससाठी आपली स्वतःची ओळख करून घेण्यासाठी तरी तुम्ही ज्योतिषाकडे जायला पाहिजे. त्याने तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वातले स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस कळतात. तर ह्या गोष्टीसाठी आपल्याला सोल्युशन काढण्यासाठीच ज्योतिषशास्त्राचा आधार घ्यायचा आणि स्वतःची ओळख, की आपल्याला कशी व्यक्ती हवी आहे, कशा व्यक्तीशी आपण आपलं नातं छान गुंफून पुढचं आयुष्य निभावून नेऊ शकतो आणि मग पुढचं घटस्फोटाची वेळ येणारच नाही. विचार करा आणि पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन आपण नक्कीच भेटूया. धन्यवाद.